लोकशाही लॉक करत आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाने मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन ठेवलेले ठिकाण जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या सहीने लॉक करावे. तो 100 मीटरचा परिसर रेड झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी नगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार गणेशभाऊ भिसे तर नगरसेवक पदासाठीचे विजय बडेकर, सुधीर पांढरे, सुहास मोरे, पल्लवी काकडे, सायली कांबळे या उमेदवारांनी असंख्य कार्यकर्त्यांसह सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 19 दिवस वेट अँड वॉच करताना ईव्हीएम हॅक होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिकांची निवडणूक लढवूच नये नियम अटी लादून लोकशाहीची थट्टाच निवडणूक आयोगाने चालवल्याचे मत यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते संजय गाडेताते यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी. निवडणुका घोषित करून राज्य निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहितेचं बंधन आणि पालन करण्याची जबाबदारी सर्वसामान्य मतदारांवरती अधोरेखित करत असतानाच राज्य निवडणूक आयोगानंच या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलंय असा आमचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गंभीर आरोप आहे. कारण यापूर्वी ज्यावेळेला उमेदवारी अर्ज माघार घेतला जातो त्याच दिवशी सेम डेला चिन्ह वाटप केलं जातं आणि प्रचाराची सर्वांना समान संधी दिली जाते. मात्र आत्ताच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज 21 तारखेला माघार घेतल्यानंतरही 26 तारखेपर्यंत अपक्ष उमेदवारांना चिन्ह द्यायला विलंब लावला आणि याचा फायदा प्रस्थापित उमेदवार जे आहेत मग भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या उमेदवारांनी प्रत्यक्ष 21 तारखेपासून प्रचाराला शुभारंभ केला. अपक्ष उमेदवारांना मात्र चिन्ह 26 तारखेला भेटलं, क्रमवारी संध्याकाळी 8 वाजता भेटली. 27 तारखेला प्रचाराचं साहित्य छापण्यात वेळ गेला. 29 तारखेला परवानगी घ्यायची. 30 आणि 1 दोन दिवस अपक्ष उमेदवारांना प्रचार करण्याची संधी भेटली. 2 तारखेला मतदान झालं. 3 तारखेला निकाल जाहीर करणार. तत्पूर्वीच 2 तारखेला हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करणार असं नोटिफिकेशन राज्य निवडणूक आयोगानं पाठवलं आणि आमच्यासारख्या वंचित घटकातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमेदवारांमध्ये साशंकतेचं वातावरण निर्माण झालं. हा विलंब का? तुम्हाला सगळेच निकाल जर एका दिवशी लावायचे होते, इथं जर तुम्ही 3 आठवड्याचा 21 दिवसाचा मध्यंतरी कालावधी घेता, मग अपक्ष उमेदवाराला प्रचाराचा कालावधी फक्त 2 दिवसच का दिला गेला? म्हणजे 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या संविधानिक संकल्पनेला तडा जाऊन इथं पूर्णपणे पक्षपातपणा राज्य निवडणूक आयोगाने केला असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजे सर्वसामान्य वंचित घटकातल्या लोकांनी निवडणूकच लढवू नये, लढवलेत तर ते इतके त्रासले पाहिजे की दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची त्यांची मानसिकता झाली नाही पाहिजे अशी जात्यंतर वृत्ती राज्य निवडणूक आयोगानं अधोरेखित केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे. याच्याही पलीकडचा कळस म्हणजे 2 तारखेला मतदान होऊन 3 तारखेचा निकाल त्यांनी 21 डिसेंबरला पाठवला. मध्यंतरीच्या 18 दिवसाच्या कालावधीमध्ये या राज्य निवडणूक आयोगाला ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे का? या निवडणूक आयोगाला प्रस्थापितांना हाताशी धरून ईव्हीएम हॅक करायचे, निकाल फिरवायचे आहेत का? हे संशय आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. म्हणून सातारा जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि सातारा नगर परिषदेत निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार माननीय गणेश भिसे साहेब आहेत. नगरसेवक पदासाठी उभे असलेले आमचे जिल्ह्याचे महासचिव माननीय सुहास मोरे साहेब आहेत. नगरसेविका पदासाठी उभे असलेल्या आमच्या ताई पल्लवी काकडे आणि सायली कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासह आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन साकडं घातलेलं आहे. आमच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचवा. आमचं म्हणणं आहे अजूनही 1 महिना तुम्ही ईव्हीएम बंद करून ठेवा, पण त्याचे गेट जे दरवाजे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या सहीनं ते सील करावेत. त्या ठिकाणी झेड दर्जासारखी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी. 100 मीटर परिसर हा रेड झोन म्हणून प्रतिबंधित घोषित करावा. त्या ठिकाणी कुठल्याही पशु, पक्षी, प्राणी, मानव प्राणी यांना जाण्या येण्यास बंदी करावी. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तरीही त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी जेवढे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांचा एक प्रतिनिधी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करावी. आणि किमान जितक्या दिवस इथे यांना प्रतिनिधीच्या उमेदवारांना पहारा द्यावा लागणार आहे त्यांना प्रतिदिन 1000 रुपये शासनानं मानधन द्यावं
ही प्राधान्याने मागणी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचं नेहमी पद्धतीनं उत्तर आलं की माझ्या हातात काहीच नाही, राज्य निवडणूक आयोगाला हे सगळं कळवलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे राज्य निवडणूक आयोगच पक्षपातीपणा करतोय, तरीही लोकशाही जिवंत राहावी म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना आपण जिल्ह्याचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या तीव्र भावना वरिष्ठ स्तरावर पोहोचवण्याची विनंती केलेली आहे. या सगळ्या बाबीचा गांभीर्याने विचार होऊन 2 दिवसात जर आम्हाला प्रत्युत्तर भेटलं नाही तर मग मात्र डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या सहकार्यानं जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ बिशे, जिल्हा महासचिव सुहास मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे यांच्यासह तमाम आंबेडकर अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करल. तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाची आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सगळी जबाबदारी जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांची राहील, याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.